या व्हिडिओमध्ये आपण विसर्ग संधी आणि विसर्ग संधीच्या प्रकार बघूयात आपण. जेव्हा एखाद्या संधीत आहे ना, पहिला वर्ण विसर्ग असतो आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, म्हणजे असं हा विसर्ग प्लस इकडं व्यंजन किंवा स्वर असतो, तेव्हा विसर्ग संधी होती. एक्झाम्पल, तप अधिक धन किंवा दु अधिक आत्मा. आता हा विसर्ग आहे, पहिल्या याच्यात विसर्गाच्या पुढं व्यंजन आहे आणि दुसऱ्या उदाहरणात दुरात्मामध्ये विसर्गाच्या पुढं आय म्हणजे काय, स्वर आहे. तर तपोधन असा शब्द तयार होतो आणि इकडं दुरात्मा असा शब्द तयार होतो. आता एक्झॅक्टली र कुठून आलं, ते ओ कुठून बनलं, ते काय नियमित ते बघा. पहिली संधी आहे विसर्गाची उकार संधी. उकार संधी काय म्हणते की समजा यश इथं विसर्ग असतो, किंवा मग दुसरं म्हटलं तर तेज इथं विसर्ग असतो आणि याच्या पुढं यश धन आणि तेजोनिधी. जेव्हा व्यंजन येतो, आता हा व्यंजन जो आहे हा कोणता आहे, मृदू व्यंजन, म्हणून मी इथं सांगितलं मृदू व्यंजन. ठीक आहे, तेव्हा या विसर्गाचं त्या विसर्गाचं उ बनतं आणि तो उ पुढं जाऊन काय बनतो, ओ बनतो. एक्झाम्पल, आता इथं यशोधन आहे, तर यश ह्या विसर्गाचा उ झाला, ह्या विसर्गाचा उ झाला आणि या श मध्ये जो अ आहे त्या अ मध्ये तुम्ही सळला आणि त्याचं पुढं काय झालं, ओ झालं. आणि ओ झाल्यामुळंच इथं यशोधन आणि तेजोनिधी असे दोन शब्द बनले. नेमकं काय झालं समजलं ना, ॲरोने दाखवले. त्यामुळं विसर्गाचा उ होतो आणि अ कुठून आला, हा शचा रे. श ला पोट फोडलेलं नुसता श काय असतो, वर्ण, आणि त्याच्यात स्वर टाकल्यावर काय होतो, व्यंजन. तर त्या श व्यंजनाचा अ आहे. इथं ग्रीन बॉक्समध्ये मी त्याला टाकतो आणि तो काय बनतो, ओ. ओके, डन. ही झाली उकार संधी. नेक्स्ट आहे रकार संधी. विसर्ग र संधी असं म्हणतो. ही जी विसर्ग उ संधी ती विसर्ग र संधी. ही विसर्ग र संधी काय सांगते की समजा विसर्गाच्या मागं आ सोडून अ आणि आ हे नाही पाहिजे, बाकी कोणताही स्वर चालतो. बाकी इतर स्वर लिहितो मी इथं, बाकीपेक्षा इतर कोणताही स्वर तो चालेल. तो जर आला विसर्गाच्या मागं, म्हणजे आता मी इथं असं लिहू शकतो, याचा नियम लिहायचा तर मला स्वर पण कोणता नाही, आ नाही, स्वर त्याच्यानंतर येतो विसर्ग, म्हणजे विसर्गाच्या आधी त्याच्या पुढं काय पाहिजे, मृदू वर्ण. मग तो काय असू शकतो, स्वर पण असू शकतो किंवा मृदू व्यंजन पण असू शकतो. असं काय असेल तर विसर्गाचा र होतो, या विसर्गाचा र होतो तयार आणि तो पुढील वर्णात मिसळून मग संधी तयार होतो. एक्झाम्पल कसं, इथं दोन शब्द कुठं लिहू, नेक्स्ट पेज. दु, ओके, आणि हे बही. आता विसर्गाच्या आधी इकडं उ आलाय, समजलं, इथं उ आलाय आणि इथं ई आलाय, म्हणजे स्वर आलाय पण कोणता नको पाहिजे होता आपल्याला, आ. इथं उ आणि ई आलाय. ओके, पहिली सॅटिस्फाय झाली कंडिशन. त्याच्या पुढं विसर्ग आलाय का, यस आलाय, आणि त्याच्या पुढं मृदू वर्ण पाहिजे. म्हणजे इथं मी जर जन लिहिला तर ज हा मृदू आहे आणि अंग लिहिला तर काय, स्वर आहे. मी म्हटलं ना, मृदू वर्ण म्हणजे स्वर पण चालतो, व्यंजन पण चालतो. मग याचा शब्द काय बनला, दुर्जन, आणि याचा शब्द काय बनला, बहिरंग. बहिरंग म्हणजे या विसर्गाच्या ऐवजी आपल्याला काय बनला, र, आणि त्याला म्हणतो विसर्ग र संधी. आता सेमच नियम लावायचा आहे. आता दोन शब्द घेतो मी इथं, नी वाले, इथं रस शब्द ठेवू आणि इथं र ठेवू.
सेम आहे. काय कंडिशन आहे की विसर्गाच्या आधी ई आला आहे म्हणजे स्वर आला आहे. मग विसर्गाच्या बद्दल आपल्या इथं काय येणार आहे, र येणार आहे. आणि पुढं मृदू आहे का, र मृदू आहे का, यस मृदू आहे, म्हणजे ती पहिली संधी लागू होणार आहे. पण इथं होतं काय, आता जर आपण तसं केलं ना तर हे नी, मग हे र आणि परत हा रस असा शब्द बनला असता ना, काहीतरी सर नाही रस असा शब्द बनला असता ना. मग हे त्याला एक्सेप्शन आहे. इथं काय बनतं, असं काय बनत नसतं. इथं वेलांटी बदलते फक्त, नी र स, समजलं. पहिली वेलांटी होती ना, दुसरी वेलांटी झाली आणि पुढचं जसंच्या तसं आहे. तो रचा पुनरावृत्ती इथं टळती. ओके, डन झाला नियम. आता नेक्स्ट नियम आहे सरचा नियम. मी याला सरचा नियम म्हणतो. सरचा नियम काय रे सरचा नियम, तर एक्झाम्पल मनस प्लस पटल किंवा मग तेजस प्लस कण, मनस प्लस इथं पटल किंवा स्थिती पण येऊ शकतं, मनस्थिती पण शब्द बनतो ना. तर हे झालं स दिसतो ना इथं शेवटला तुम्हाला स, तर हे सचा आणि रचा नियम कोणता आहे, पांढरा कलर. अंतर प्लस करण किंवा चतुर प्लस सूत्री, सरचा नियम. वर स होतं, इथं र आहे शेवटी. असं जेव्हा कधी होतं ना तेव्हा कठोर व्यंजन येतो हा समोर. कोणता, हा प कठोर आहे, प, क कठोर आहे, क कठोर आहे, इथं स कठोर आहे, म्हणजे हा कठोर व्यंजन यायला पाहिजे. नियम काय बनला आता की पहिल्या पदाच्या शेवटी स किंवा र आला आणि त्याच्या पुढं कठोर व्यंजन आला तर तिथं सचा किंवा रचा विसर्ग होतो. मग ते ठरतं कशावरून की शेवटी स आहे का र आहे याच्यावरून. मग आता विसर्ग होतो त्यावेळेस काय होतं, हा शब्द बनतो मनः पटल किंवा तेजः, विसर्ग लागतो इथं, कण, अंतरकरणचा अंतः करण आणि चतुर्सूत्रीचं काय बनतं, चतुसूत्री. ओके, म्हणजे सरचा जो नियम आहे तो उलटा काम करतो. याच्या आधी आपण बघितलो तो विसर्गाच्या आधी काहीतरी येतं, पण इथं काय सरच्या नियममध्ये स किंवा रच्या जागी विसर्ग येतो. आणि त्याला कंडिशन काय की स आणि रच्या पुढं कठोर व्यंजन पाहिजे. हे इथं खाली लिहिलं आहे बघा, कठोर व्यंजन पाहिजे. ओके, डन इथपर्यंत. आता मला सांगायचं काय की कठोर व्यंजन कोणते येऊ शकतात, कठोर व्यंजन कोणते येऊ शकतात. मी मागं पण कठोर व्यंजन आपण पाठ केलं होतं, प्रथम व्यंजन संधीमध्ये आणि तृतीय व्यंजन संधीमध्ये. पण नेमकं कठोर म्हणजे काय, तर क खच्या लाईन आपल्याला पाठ आहे. क ख ग ग घ तर हे मृदू येतं, सोडा त्याला. कचाट्यात पाय, च छ ट पाय, कचाट्यात मी पहिले लिहून घेतो पाय. ठीक आहे, ट ठ त थ प फ आणि य र ल. चल ठीक आहे इथपर्यंत. तर हे कठोर व्यंजन आहेत. ठीक आहे, किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12, हे 12 झाले. त्याच्या पण पलीकडं श हा सॉरी स येतो, सशाचा स, हा सुद्धा कठोर व्यंजन आहे. सॉरी बघा, हे 5 जे वर्ण होते इथं यर नाही आहेत. ठीक आहे, हे 10च येतात, सॉरी. आणि हे जे स आहे किंवा सची जी लाईन आहे ज्याला आपण काय म्हणतो उष्मेक, उष्मे किंवा उष्मके, शीतकार, घर्षक, अजून काय ईशत, स्पृष्ट, असे 4 नावं पाठ केले ते. तर हे 10 आणि हे 3 असे 13 कठोर व्यंजन आहेत. कठोर व्यंजन कोणते, तर हे 13 लिहून घ्यायचं आहे. यर नाही आहे, ते मृदू आहेत. ओके, पुढं एक चार्ट बनवून टाकल मी किंवा याच्यावरच घेईल, त्याच्यात कठोर मृदू ते सगळं क्लासिफिकेशन परत एकदा करू, ते पुढं यायचं बाकी म्हणून. नेक्स्ट नियम काय विसर्ग संधीचा, नेक्स्ट नियम पुनर्जन्म किंवा अंतरात्माचा आहे. उदाहरणावरून नियम लक्षात ठेवायचे, परत एकदा सांगितलं मी. तर हा नियम काय सांगतो, पुनर्जन्माची फोड किंवा विग्रह काय होतो
पुनः प्लस जन्म, अंतः प्लस आत्मा. हा नियम असं सांगतो की विसर्गाच्या ऐवजी रच्या मागं अ जो येतो, म्हणजे आता हा जो विसर्ग आहे हे विसर्गाच्या ऐवजी र येणार आहे, पण याच्या अगोदर इथं न आणि तच्या जागी अ हा वर्ण जर असेल किंवा स्वर असेल आणि पुढं मृदू, आता हे ज आहे हे मृदूच आहे ना, आय हा मृदूच आहे ना, हे जर मृदू असेल तर र तसाच राहतो आणि संधिरूप म्हणजे हे असं तयार होतं इकडं, अंतरात्मा, पुनर्जन्म. समजला का नियम? अ प्लस विसर्ग पाहिजे, त्याच्या पुढं काय पाहिजे, मृदू वर्ण पाहिजे. असं काय असेल तर ह्या विसर्गाच्या ऐवजी जो र येतो तो तसाच राहतो आणि त्याची संधी बनते. संधी कशी बनली? आता पुनर्जन्म हे पुनः होतं ना, इथं र आला विसर्गाच्या जागी विसर्गाच्या जागी र आला, पुनर्जन्म असा शब्द बनला. अंतः विसर्गाच्या जागी काय आला, र आला, अंतरात्मा असा संधी बनला. ओके, नेक्स्ट नियम काय बघा. हा एक नियम आहे वेगळा आणि हा एक वेगळा नियम आहे दुसरा. पहिला नियम काय सांगतो, जर विसर्गाच्या आधी अ असला ना, विसर्गाच्या आधी अ जर असला आणि त्याच्या पुढं क, ख, प, फ यापैकी एखादं व्यंजन असलं तर विसर्ग कायम राहतो, विसर्ग कायम राहतो. आणि पुढं जर स्वर आला, म्हणजे इथं बघा ए हा काय स्वर आहे, जर पुढं स्वर आला तर मात्र विसर्ग लोप होतो. हा एक नियम आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, याचं एक्झाम्पल बघू ना. मग आता हे काय होतं याचं, तर प्रातःकाल हे काय म्हणतात, विसर्ग कायम राहणार आहे का, तर क, ख आणि प, फ कचाट्यात पायवाली क आणि प ची जी लाईन आहे तिथले कठोर वर्ण आलेत ते, मग तेव्हा काय राहणार आहे, विसर्ग कायम, म्हणजे हा शब्द असाच राहणार आहे, प्रातःकाल. ओके, आणि इथं अ त एवे इथं काय स्वर आहे, मग इथं विसर्ग लोप होणार आहे, म्हणजे हा शब्द कसा होणार आहे, अत एव. डन. नेक्स्ट नियम काय सांगतो की विसर्गाच्या मागं अ किंवा उ हा स्वर आल्यावर, म्हणजे इथं ई आलाय आणि इथं उ आलाय. पहिले इथं काय होतं, अ होतं, हे बघा ही अ बद्दल या आणि हे ई किंवा उ बद्दल आहे, हा याच्यातला फरक आहे, बाकी सेम आहे. आणि आता काय म्हणतंय पुढं, क, ख, प, फ यापैकी कोणताही वर्ण आल्यावर, क, ख, प, फ यापैकी कोणताही वर्ण आला, इथं आलाय का क, यस, इथं आलाय का प, यस. आता काय होणार आहे, विसर्गाचा श होणार आहे, हा जो विसर्ग आहे त्या विसर्गाचा श होणार आहे, म्हणजे निकारण, त्याचं काय होणार आहे, निष्कारण, निष्पाप असे काही शब्द किंवा ते दुष्परिणाम आहे, तर विसर्गाच्या ऐवजी काय आलाय, श आलाय, मग ते दुष्परिणाम होणार आहे. ओके, डन. नेक्स्ट नियम काय आता, की विसर्गाच्या पुढं काहीतरी येतं. आता समजा हा विसर्ग आहे आणि याच्या पुढं च किंवा छ येऊ शकतो, आणि दुसरा नियम असं सांगतो की विसर्ग आहे त्याच्या पुढं त किंवा थ येऊ शकतो. असं काय झालं तर विसर्गाचा इथं विसर्गाचा श होणार आहे आणि इथं विसर्गाचा स होणार आहे. एक्झाम्पल, नी प्लस चल, इथं प्लस या. ओके, तर काय सांगत होतो मी, विसर्गाच्या पुढं च छ आल्यास, आता समजा हा नी आहे आणि याच्या पुढं च छ आलाय, हा बघा च दिसतोय इथं मला, च दिसतोय, आणि इकडं त थ आल्यास इथं त दिसतोय. ठीक आहे, परत तिसरा नियम असा असतो, श किंवा स आल्यास, आता इथं श आलं आणि इथं स आलं, च छ त थ आणि श स असे 3 नियम आहेत तिथं. प्रत्येक नियमात काय होतं बघा, इथं च छच्या ऐवजी श येणार आहे विसर्गाच्या ऐवजी, म्हणजे विसर्ग गायब होणार आहे आणि श येणार आहे, बाकी जसंच्या तसंच. तच्या जागी काय येणार आहे,
म्हणजे त जेव्हा येतं तेव्हा विसर्गात जागी काय येणार आहे, स येणार आहे. म्हणजे मन जसंच्या तसं, विसर्ग गायब, विसर्गाच्या जागी स आणि बाकीचं ताप जसंच्या तसं. मग च छच्या ऐवजी श येतं, त थच्या ऐवजी स येतं. एवढं पाठ व्हायला पाहिजे. नेक्स्ट, जेव्हा विसर्गाच्या पुढं श किंवा श येतं, स किंवा श येतं, तेव्हा विसर्ग कायम राहतो. म्हणजे याचं काहीच बनत नाही. हे जे दुःशासन आहे हे असंच्या असंच असतं. निसंदेह पण जसंच्या तसंच राहील. किंवा मग याला असं पण आपण लिहू शकतो. आता समजा प्रातः समय, हे पण प्रातः प्लस समय, याला पण जसंच्या तसं पण लिहू शकतो आपण. किंवा याला असं पण लिहू शकतो, प्रातः स ला स लागतं विसर्गाच्या ऐवजी. ठीक आहे. किंवा दुःशासनचं कसं लिहायचं मग, दुःशासन असं पण लिहू शकतो. ठीक आहे. हा एक एक्सेप्शनल मुद्दा लक्षात ठेवा. बाकी इथपर्यंत आपली संधी झाली आहे. एक एक्सेप्शनल म्हणून बघा, विसर्गाच्या पुढं जर क्रू धातूचं रूप आलं, क्रू धातूचं रूप म्हणजे काय, तर कर किंवा कार किंवा कृत असं काय जर आलं क्रू धातूचं रूप, तर ते विसर्गाचा स होतो. या विसर्गाचा स होतो आणि त्याचा पुढील वर्णाशी संधी होतो. एक्झाम्पल, आता विसर्ग आहे नमः, ह्याच्या पुढं काय आलं, कार आलं. कार काय क्रू धातूचं आहे नाही सगळं, कर कार कृत. मग या विसर्गाच्या ऐवजी काय होणार आहे, स येणार आहे. म्हणजे नमस्कार किंवा पुरस्कार. पुरस्कारला पण तसंच विसर्गाच्या ऐवजी काय, सॉरी इथं फक्त कार असतो रे भाई, प्लस कार आणि विसर्गाच्या ऐवजी काय येतो, स येतो. बाकी पूर जसंच्या तसं. ठीक आहे. तर क्र धातूचा हा एक नियम होता विसर्ग संधीत, एवढं लक्षात ठेवा. एकदा पटकन रिवाईज करू. विसर्ग संधी काय, तर बघा, व्यंजन किंवा स्वर आलं तर विसर्ग संधी होती. ऊची संधी बघितली आपण की विसर्गाच्या ऐवजी ऊ तयार होतो, मग तो मागच्या अ मध्ये जातो आणि ओ तयार होतो, यशोधन वगैरे. नंतर रची बघितली की आ नको पाहिजे, बाकी कोणता पण स्वर आला तर तो स्वर आणि त्या स्वराच्या अगोदर, सॉरी त्या स्वराच्या नंतर विसर्ग असला आणि मग मृदुवर्ण असला, मग तो स्वर असू शकतो किंवा व्यंजन, तर तेव्हा ते र बनणार आहे विसर्गाच्या ऐवजी र. मग एकदा ऊ बनतो, तो एक ऊची रची संधी. आणि निरसचं काय होतं, तर ती दुसरी वेलांटी होती. नंतर सरचा नियम बघितला आपण की विसर्गच्या जागी दुसरं काहीतरी येतं, हे पाठ केलं. आता दुसऱ्याच्या जागी विसर्ग येतो, म्हणजे स च्या जागी विसर्ग आणि र च्या जागी विसर्ग, सरचा नियम. फक्त त्याला कंडिशन काय, स किंवा रच्या समोर कठोर व्यंजन पाहिजे. कठोर व्यंजन किती, 13. कोणकोणते ते बघितले. ओके. नेक्स्ट, पुनर्जन्म, जन्म, पुनर्जन्म, अंतरात्मा. हे काय होतं, तर विसर्गाच्या ऐवजी र येतो, फक्त विसर्गाच्या आधी काय पाहिजे, अ पाहिजे आणि समोर मृदू वर्ण पाहिजे. तर ते एक जसंच्या तसं, म्हणजे पहिलीच आपला दुसरा जो विसर्ग र संधी होती त्याचंच आहे, फक्त तिथं कठोर वर्ण होता, इथं मृदू आहे, एवढं लक्षात ठेवा. तिथं जे होता रची विसर्ग संधी, तिथं कठोर व्यंजन होतं तिथं समोर. ठीक आहे. एवढा फरक होता. नंतर प्रातःकाल, अंतयव, म्हणजे हे काय म्हणतात, जे क ख प फ हे जर शब्द आले तर विसर्ग कायम राहतो आणि स्वर जर आला तर विसर्ग लोप पावतो. ठीक आहे. आणि त्याची कंडिशन काय, विसर्गाच्या आधी अ असला पाहिजे. नेक्स्ट रूल की विसर्गाच्या आधी ई किंवा उ असला तर विसर्गाच्या जागी श होतो तयार. निष्कारण, दुष्परिणाम, निष्पाप. फक्त काय, तर विसर्गाच्या पुढं काय पाहिजे आणि विसर्गाच्या आधी काय पाहिजे तेवढं लक्षात ठेवायला पाहिजे. शेवटचं हे जे 3 नियम होते की विसर्गानंतर च छ आलं, त थ आलं किंवा श स आलं तर च छच्या ऐवजी श येतं, निश्चल. त थच्या ऐवजी त थ आलं तर विसर्गाच्या ऐवजी स येतं, म्हणजे मनस्ताप. आणि विसर्गानंतर श स आलं तर विसर्ग हा कायम राहतो, म्हणजे दुःशासन, प्रातःसमय, निसंदेह असे काही उदाहरणं होते. ठीक आहे. थँक्यू सो मच.